हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कार्तिकच्या पप्पाने आंबे पण आणले आणि बाजार पण सगळा भरून आणलाय. त्याच्यानंतर त्याच्यासोबत आणली मेथीची भाजी. आता लय दिवसानंतर मेथीची भाजी करायचं आहे आणि तुम्हाला सांगते तर हा पहिला व्हिडिओ यायचा. त्याच्या अगोदर आहे ना वाढदिवसाचा ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ आहे ना, तो पहिला आला आहे आणि हे एडिट करायला मला वेळच भेटला नाही. तर पटकन ते हातात घावलं आणि जास्त मग तेच एडिट केलं आणि तेच अपलोड केलंय. तर हा पहिला यायचा होता, नंतर मग वाढदिवसाचा यायचं होतं. तर पण हा नंतर येतो आणि वाढदिवसाचा पहिला येतो असं. आणि हा बाजार आहे ना, तर हे सगळं बाजार आहे ना मी भरून ठेवणार आहे. त्याच्या अगोदर आहे मला लेट झालंय, तर मेथी निवडून भाजी करून घेणार आहे मी. तर काय काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. आणि पहिले मी मेथी निवडून घेते. आणि कार्तिकला बसलाय केलॉग्स खात होता आणि त्याच्या कार्तिकच्या पप्पाने आणलाय केलॉग्स, म्हणून तो म्हटला की मी केलॉग्स खाते. म्हणून कार्तिकचे पप्पा बसले टी व्ही बघत आणि कार्तिक केलोस खात बसलाय. आणि मेथी निवडून झाली माझी. आणि इथं बघा मी डाळ लावून घेते कुकरला. तर डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यात कांदे, 2 कांदे, 2 टमाटर आणि 4-5 मिरच्या कापून टाकल्या त्याच्यात. त्याच्यासोबत त्याच्यात ना हळद आणि मीठ पण टाकले आणि 3-4 शिट्या करून घेते. आणि दुसऱ्या साईडला ना टोपात आहे ना भात लावून घेते आणि भातात ना मीठ टाकते. आणि तुम्हाला सांगते की भात जेव्हा मी लावते ना मला लक्षात राहत नाही मीठ टाकायचं. मी कधी कधी मीठच टाकत नाही, बिना मिठाचाच भात शिजवते. आणि कधी माझ्या लक्षात आलं ना तेव्हा मीठ टाकते. त्याच्यानंतर कुकर एका साईडला वाढून घेतलं, म्हणजे दुसऱ्या साईडला ठेवलं. आणि इथं बघा मी मेथीची भाजी करते. तर मी तेल टाकलं, तेलात मिरची, कांदा, लसूण टाकलं. त्याच्यानंतर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलं. त्याच्यानंतर मेथी टाकली आणि वरतून ना मीठ टाकून झाकण लावून ठेवते. हे बघा, तुम्हाला सांगता मेथीची भाजी निवडताना आमचे कार्तिकचे पप्पा म्हणतात की दांडकं घ्यायचे. म्हणून माझ्या मेथीची भाजी तुम्हाला जसं करून दांडकं दिसणार आहे. पालेभाजी तर घ्यायच्या आणि कवळी कवळी दांडे आहेत ना काढून घ्यायचं. ते बोलतात की पौष्टिक त्याच्यातच असतात, म्हणून तेच घ्यायचं. मग असं म्हणून मी पण घेते. तर आता बघा मेथीची भाजी दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करून घेतलं. तिथं मेथीची भाजी शिजते आणि इथं बघा मी डाळीला फोडणी मारून घेते. कढई घेतली, कढईत तेल टाकलं, राई, जिरा, हिंग टाकलं, लसूण टाकलं, कढीपत्ता टाकलं आणि बेडगी मिरची टाकली. त्याच्यानंतर डाळीला फोडणी मारून घेते. तर आजचा बेत आहे डाळ, भात, मेथीची भाजी आणि चपात्या. तर इथं बघा डाळीला फोडणी मारते आणि मेथीची भाजी शिजली का बघते, त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते. आणि मुगाची डाळ टाकण्यापेक्षा मला शेंगदाण्याचं कूट टाकून छान वाटते. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर डाळ टाकण्यापेक्षा शेंगदाण्याचं कूट टाकलं ना एक नंबर टेस्ट येते, म्हणून मी जास्त करून शेंगदाण्याचं कूटच टाकते. आणि इथं बघा मेथीची भाजी तयार झाली, डाळ पण तयार झालं, चपात्या पण तयार झालेत करून. तर ते काय तुम्हाला शेअर नाही केलं. आता आम्ही जेवून घेतो. आणि हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा. दूध आलं, दूध आहे ना चाळून घेते. हे बरं का, रतिबाचं असलं ना तर मी असं चाळून घेते. पिशवीचं असलं तर शक्यतो चाळून नाही घेत. मी ह्याचं असलं तरच चाळून घेते. आणि चाळून घेतलं आणि दूध गरम करायला ठेवलं. तर कार्तिक म्हटलं की मला ब्रेड आणि जाम घ्यायचं. तर काल बाजारमध्ये जामची बॉटल भरली ना, म्हणून मी चला कार्तिक म्हटलं की मला जाम आणि ब्रेड खायचं आहे. तर ते वाटीत आहे ना, म्हणजे डब्यात आहे ना बटर आहे आणि ग्लासमध्ये आहे ना जाम आहे. काचेचा ग्लासमध्ये आहे ते. तर जामची छोटीच बाटली आणली. शक्यतो आम्ही दोघंच असतो ना, जसं काय ते कार्तिकच्या पप्पाला आवडत नाही असलं काय खायला. त्यांना फक्त भाजी चपातीच पाहिजे, असलं काय त्यांना आवडत नाही. तर मला आणि कार्तिकलाच आवडतं. म्हटले चला मी आणि कार्तिक खायचं. तर कार्तिक म्हटलं की मला ब्रेड आणि जाम खायचं. म्हटलं त्याच्यासाठी ब्रेड जाऊन घेऊन आली आणि दूध गरम करायला ठेवलं आणि चला तुला बनवून देतं. तर कार्तिक म्हटलं की मी लावतो. तर मग तो पण लावायला तयार झाला. म्हणजे चल पटापट तुला लावून देते, म्हणजे तू खाशील तर पुढचं मी काम करणार ना. मग त्याला ब्रेड आणि जाम लावून दिलं आणि मी पण लावून खाते. तर तुम्ही पण नाश्ता असं करता का मला नक्की सांगा. तर आमचं हे मुंबईचं स्पेशल नाश्ता आहे, जाम ब्रेड वगैरे. तर नाश्ता वगैरे करत होतो आम्ही, तोपर्यंत आला पार्सलवाल्याचा फोन. तर मी पार्सल घेण्यासाठी जायला लागले. तर कार्तिक बघा खेळायला लागले, शिडीवर अँगलवरून खेळायला लागले. त्याच्या हातात हे मॅग्नेट आहे. तर ते मॅग्नेट भेटले त्याला, तर तो मॅग्नेट बरोबरच खेळायला लागले असं. आणि इथं बघा माझं पार्सल आलंय. काय मागवलंय तुम्हाला मी सांगते. तर पार्सलवाला म्हणायला लागले की तुम्ही काय सारखं रूम चेंज करता का, तिथं एकदा इकडे एकदा असं म्हणायला लागले. तर मग त्याला सांगितलं. तर आम्हाला तिथून विकायला काढलं तर इकडे आलं. तर तो तेच बोलायला लागले की तुम्ही तिथून इथं कसं काय आलं. पार्सल घेतलं आणि घरात ठेवलंय. तर काय घेतलं ते तुम्हाला सांगते मी नंतर. आणि इथं बघा लागलंच मी हे सगळं बाजार आहे ना भरून घेते.
तर आणली तर थैलीतच होतं. तर मला रात्री वेळ नाही भेटला. जेवढं होतं तेवढं भरून घेतलं. म्हणले चला सकाळ झाली म्हणले पटकन हे भरून घ्यावं. ते तसंच ठेवलं ना तसंच राहतं ते. मग ड्रममध्ये ना सगळे गव्हाचे पोते भरून ठेवते. जेवढं त्याच्यात बसतात ना आता अर्जंटमध्ये तेवढं बसून घेते. बाकीचं सगळं व्यवस्थित असं ठेवते. का कारण की उद्या आहे ना हाय लग्नाचा वाढदिवस. तर मग सगळं व्यवस्थित उरकायचं. माझ्या मैत्रिणी वगैरे येणार आहेत. तर मग ते येणार आहेत लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. म्हटलं चला म्हणले पटापट उरकून घ्यावा आणि मी तेलाची थैली आहेत ना त्याच्यातच ठेवते. आणि कार्तिकचे पप्पा आता झाले संध्याकाळी 7 वाजलेत. कार्तिकचे पप्पा आणलेत पनीर. अर्धा किलो पनीर आणलेत आणि हे सगळं आता काढून ना धुवून ना पाणी टाकून फ्रीजमध्ये ठेवते. कारण की उद्याच बनवायची पनीरची भाजी. आणि त्याच्यानंतर लच्छा पराठा आणले 4 पाकिट आणले. त्याच्यानंतर किरकोळ भाजी आणली. पुदिना आणला, कोथिंबीर आणली, मिरच्या वगैरे आणल्या. हे सगळं भरून धुवून ठेवते. तर कार्तिक म्हटला की मला ना बटाट्याच्या कापण्या पाहिजे म्हणजे कापण्याची भाजी पाहिजे. म्हटले चला त्याच्यासाठी ते करावं म्हटले. तर सॉसपॅन घेतलं. त्याच्यात राई तेल टाकलं. राई, जिरा, कढीपत्ता, लसूण टाकलं. चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतला. त्याच्यानंतर बटाट्याचे कापणे आहेत ना ते सगळं टाकले त्याच्यात. आणि त्याच्यात काय काय टाकते तुम्हाला सांगते. हळद, धन पावडर, लाल तिखट मसाला, गोडा मसाला आणि किचन किंग मसाला, थोडासा साई गरम मसाला टाकला आणि थोडंसं मीठ टाकून आहे ना हलवून घेते. आणि त्याच्यानंतर झाकण लावून ठेवते. ते आपोआपच वाफेवर शिजवते. तर कार्तिकला असे आवडतात. तुमच्या पण पोरांना आवडतात का मला नक्की सांगा. कारण की कार्तिकला असं लय आवडतंय. म्हणून मी ते तर सारखंच करते. त्याच्यासाठी बटाटे भरून ठेवते. तर असंच पाहिजे त्याला. चपाती बरोबर, पाव बरोबर कशावर पण छान लागतं हे. शक्यतो चपाती बरोबरच छान लागते. पाव बरोबरच छान लागते. तुम्हाला सांगते की कशावर पण छान लागते छानपैकी. आणि वरण भात बरोबर तोंडी लावायला पण एक नंबर लागते. वरण भात आणि बटाट्याच्या कापण्या एक नंबर लागतात. बटाट्याची भाजी ना तयार झाली. आता हे काढून घेते. लागलंच आता तिथं चपात्या करून घेते. बघा तवा ठेवलाय. आणि मला चपाती करायला बघा गॅस पुढे सरकावं लागतंय. कारण की जागाच नाही ना मला. बघा मी कशी ॲडजस्ट करून लागते. कारण की इथं किचन मला खूप छोटं बघितलं. 2 का 3 रूम चेंज झालेत. तिथं आहे ना मला किचन खूप मोठं भेटलं. फक्त पहिल्यांदा एवढं किचन मला छोटं भेटते. आणि ते पण एल साईज आहे ना तरी पण छोटं भेटतं. कारण की दक्षिण दिशेला तोंड करून ना कोणची पण भाजी करायची नाही, काही लाटायचं नाही. त्याच्यासाठी मी तिथं नाही करत. शक्यतो पूर्वेला चांगलं असतं, दक्षिण दिशेला नाही चांगलं. म्हणजे तोंड करून करायचं. आणि इथं बघा मी छोटे तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की मी छोटे 2 चपात्या करते. त्याच्यानंतर मग चपात्या लाटायला घेते. तर आज जरा फुलकेसारखं करावं म्हटली. तर चपाती आहे ना छोटासा गोळा घेतला, चांगलं लाटून घेतलं. त्याच्यात तेल असं भरपूर लावून घेते आणि पीठ आहे ना असं भरपूर टाकून घेते. त्याच्यानंतर हे बघा गोळा कसा आहे. आणि चांगली चपाती होते, लुसलुशीत आणि मऊसूद आणि फुगते बरं का त्याच्यासाठी. आणि चपातीच्या नादी मग ते 2 छोटे चपाती बघायच्या लक्षातच राहिलं नाही. तर ते करपून गेलं. असो ते तर काय म्हणजे कुत्र्याला वगैरे खायला द्यायचं असतं. त्याच्यासाठी मी ते काढून ठेवले ते. आणि पटकन छोटे चपात्या करून घेते. कारण की बटाट्याची भाजी आहे तर थोडंसं मऊसूद असं चपाती करायचं आहे. तर मला तुम्हाला सांगू का ह्याला बराच वेळ जातो. मला कंटाळा येतो म्हणून मी शक्यतो असं करत नाही. अशी चपाती केली की फुगते पण छान आणि मऊसूद पण राहते आणि एकदम हे लागते म्हणजे खायला पण भारी लागते. तुम्ही एकदा बघा तसं करत असलं तर मला पण सांगा. कारण की माझा मूड आला तर मी करते, मूड नसला तर मी नाही करत शक्यतो. मग हाय ते तसंच चालू करते मी. चपातीचा गोळा घ्यायचा, तेल लावायचं, घड्या करायचं आणि चपात्या करायचं असंच करते मी. आणि मूड असलं तरच करते. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि उद्या आहे लग्नाचा वाढदिवस. तर वाढदिवसाची थोडीफार काहीतरी तयारी करायची. तर ती तयारी करणार आहे. सगळ्यांना बाय.